हेलो एवरीवन, वेलकम बैक टू योगिताज वंडर वर्ल्ड। तर आज आहे सॅटरडे, हॉलिडे। रोजच्या जॉबमुळे असे कोणत्या शांत प्लेसला जाऊन इनर पीस एक्सपिरियन्स करायचा टाइम भेटत नाही। तर आज हॉलिडे असल्यामुळे मी डिसाईड केले, चला एका मंदिरामध्ये जाऊ जिथे थोडी शांतता भेटेल। आपण चाललेलो आहे एसपी रोडला असलेल्या पेशवेकालीन चतुर्शिंगी मंदिरामध्ये। इथे पार्किंगची सुद्धा सोय आहे, पेड पार्किंग आहे। पार्किंगचे 20 रुपये घेतात। स्नॅक्स किंवा ब्रेकफास्ट करायचा असेल तर त्यासाठी सुद्धा इथे छोटे कॅन्टीन आहे। आणि पुणेमध्ये आता खूप ऊन असल्यामुळे पुणेकरांचा सर्वात फेवरेट उसाचा रस सुद्धा आहे। मी पण नक्कीच घेणार आहे, पण दर्शन झाल्यावर आपण इथे येऊ। पुढे जाताना आपल्याला लेफ्ट साइडला हार, फुले, नारळ घ्यायचे शॉप्स पण दिसतील। नवरात्रीचे 9 दिवस इथे छोटी यात्रा सुद्धा असते। खूप उत्साहात इथे नवरात्री साजरी केली जाते। या मंदिराची एक हिस्टोरिकल स्टोरी सुद्धा आहे, ती मी मंदिरातून उतरताना नक्कीच सांगेल। मंदिराला 200हून जास्त पायऱ्या आहेत। तर आता आपण बघत आहोत मंदिराची दुसरी कमान। तर आपण थोडे पायऱ्या चढल्यानंतर आपल्याला पहिल्या मंदिर दिसते, ते म्हणजे गणपती बाप्पाचे। चला इथे दर्शन घेऊ। तर गणपती बाप्पाचे दर्शन घेतल्यानंतर आता पुढे जाऊया देवीचे दर्शन घ्यायला। इथे वरती व्हिडिओ फोटो काढायला मनाई आहे, त्यामुळे लांबूनच व्हिडिओ काढला आहे। देवीचे छान दर्शन घेतल्यानंतर थोडा वेळ तिथे बसल्यावर आपण आता चाललेलो आहे खाली। जर आपल्याला इथे अभिषेक पूजा करायची असेल तर आपण करू शकतो। इथे देवीचा प्रसाद सुद्धा भेटतो। मंदिराच्या नावाचा पहिला शब्द चतुर म्हणजे 4 आणि म्हणून चतुर्शृंगी म्हणजे 4 शिखरे असलेला पर्वत। पेशव्यांच्या काळात सुमारे 300 वर्षांपूर्वी दुर्लक्ष नावाने पेशव्यांचे सावकार होते। नाशिकच्या वणीच्या सप्तशृंगी मातेचे परमभक्त होते। नवरात्रोत्सवात हे सावकार त्या काळी प्रवास करून दर्शनासाठी जायचे आणि देवीची सेवा करायचे। असे अनेक वर्ष त्यांनी देवीची सेवा केली, मात्र वृद्धापकाळाने त्यांना वणीला जाणे शक्य नव्हतं। देवीची सेवा करता येणार नसल्याने त्यांना दुःख झाले। त्यावेळी देवीने त्यांना दृष्टांत दिला, पुण्याच्या डोंगरावर उत्खनन करायला सांगितले। तिथे माझी मूर्ती मिळेल असेही सांगितले। त्या ठिकाणी उत्खनन केल्यानंतर भक्ताला चांदी स्वरूप म्हणजेच मुखवटा मूर्ती मिळाली। त्याप्रमाणे भक्तांसाठी ही देवी पुण्याच्या चतुर्शृंगी नावाने प्रकट झाली। तर हे आहे या मंदिराची मान्यता असलेला इतिहास। आता आपण दर्शन करून झाले आहे, तर आता जाताना उसाचा रस समोर दिसत आहे आणि तो न पिता जाणे हे तर शक्य नाही, कारण उसाचा रस माझा पण फेवरेट आहे। तर चला मी उसाचा रसाचा आनंद घेते। तर तुम्ही सुद्धा या मंदिरामध्ये नक्की या आणि हा असाच सुंदर व्लॉग्स व्हिडिओ बघण्यासाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि तुम्हाला कसे वाटले हे मंदिर हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। बाय।